थोडक्यात खराडे आणि वाघोलीमध्ये पाण्याचं राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? खराडी चंदननगरमध्ये 100% पाण्याचं राजकारण केलं जातंय. त्याच्यामुळे लोक भरपूर नाराज आहे. खराडमध्ये अंतर्गत रस्ते गेले 12 ते 15 वर्षाले कामं झालेलीच नाही. वाघोली हे गाव ग्रामपंचायतमधून महापालिकेत गेल्यानंतर अनेक विकास कामांना खीळ बसला, विकास कामं होऊ शकले नाहीत असं बोललं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की वाघोली महापालिकेत जाऊन नुकसान झालं की चांगलं झालं? गेल्या 4 वर्षात आता महानगरपालिकेत आम्ही गेलेलो आहे, पण कुठल्याच कामे अशी ठोस कामं झालेली नाही. म्हणजे रोड असेल, पाणी असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल, हे फक्त आश्वासन महानगरपालिका देत आहे. 35-35 लाख लिटरच्या पाण्या टाक्या आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतलेल्या आहे. नमस्कार, मी अमोल आवचिते आपलं सिविक मिररमध्ये स्वागत करतो. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून अर्ज दाखल करणं सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधत आहोत. आज आपल्यासोबत आहेत खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, समीर भाटळे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. प्रभाग 4 मध्ये समीर भांडळे हे नाव सातत्याने चर्चेत आहे. आपण निवडणुकीची तयारी करताय, पण आपली राजकीय पार्श्वभूमी काय? नमस्कार, मी समीर दत्तात्रय भाडळे. येणाऱ्या महानगरपालिकेला खराडी वाघोलीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर खऱ्या अर्थाने वाघोली खराडी ज्या प्रभागामध्ये आत्ता गेले कित्येक वर्ष विकास कामं जी रखडलेली आहे, त्या कामाच्या प्रमुखांगानेच मी गेले 2-3 पासून राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मान्य श्री आमचे गुरुवर्य विलास लांडे हे जेव्हा 2003 मध्ये हवेली भोसरी मतदारसभेत जेव्हा आमदार म्हणून लढले, तेव्हा आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे. तेव्हापासून तर आत्तापर्यंत या भागामध्ये भरपूर वरचढ झालेलं आहे. पण 2003 असेल, 2007 मध्ये मी स्वतः ग्रामपंचायतीला लढलो. खरं 2012ला मी ग्रामपंचायत लढलो, 2017-18ला ग्रामपंचायत लढलो. तिन्ही 15 वर्षाले कित्येक वर्षाले मी प्रत्येक विभागामध्ये वार्डात लढलोय. मग प्रभाग 3 असेल, प्रभाग 6 असेल, प्रभाग 1 असेल, या तिन्ही वार्डात मी बहुसंख्येने निवडून आलेलो आहे. लोकांच्यात परत कार्यकर्ता म्हणून, युवकांच्या एक प्रेरणास्थान म्हणून मला स्थान दिलं जातं. म्हणून मला संधी अशी वाटते की येणाऱ्या काळात वाघोली खराडीमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी. आपण ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवली, विविध पदांवरती काम केलं. आता पुणे महापालिका या निवडणुकीमागचे नेमके कारण काय? कारण तर भरपूर आहे. येणारा खरा अर्थ तर माझं विजन वेगळं आहे. कारण मी आता वाघोलीमध्ये आमची परिस्थिती बघतोय. वाघोलीमध्ये आम्ही जे कामं केलेली त्याच्या व्यतिरिक्त आता वाघोलीची लोकसंख्या गेले झपाट्याने वाढत आहे. तुम्ही पण बघत आहात. आता परिस्थिती 4 ते 5 लाख लोकांची लोकसंख्या झाली वाघोलीमध्ये. पण वाघोलीची लोकसंख्या बघता किंवा उद्या खराडीच्या विजन बघता, खराडीमध्ये अंतर्गत रस्ते गेले 12 ते 15 वर्षाले कामं झालेलीच नाही. त्यामध्ये भरपूर वाड्या वस्त्या प्रलंबित आहे. तिथं पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला की वाघोली खराडी या भागातील एक विजन डीपीआर तयार करून येणाऱ्या महानगरपालिकेत मी स्वतः उभं राहतो. आपण सांगितलं की विजन घेऊन आपण पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. परंतु मला विचारायला आवडेल की आपण वाघोलीचे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून काम केलं, तर त्यावेळेस एखादं कोणतं काम असं केलं की ते तुम्हाला आठवते आणि दीर्घकाळ पण लक्षात राहिलंय? वाघोलीच्या काळामध्ये ग्रामपंचायत उपसरपंच असताना खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाबूरावजी पाचारणे साहेब हे आमच्या शिरू हवेलीचे आमदार होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा PMRDच्या माध्यमातून मी उपसरपंच असताना भैरवनाथ तलाव असेल, वाघेश्वर तलाव असेल किंवा कुंभार तलाव असेल, यांचा पूर्ण पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी साहेबांनी भरपूर कामं केली त्यासाठी. आणि दुसरा विषय, वाघेश्वर मंदिर जे आमचं देवस्थान आहे, त्या देवस्थानासाठी भरपूर गोष्टी अडचणी होत्या. तिथं आम्ही PMRDच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायत माध्यमातून तिथे पूर्ण सुशोभीकरणाचं काम आम्ही केलं मोठं. वाघोली हे गाव ग्रामपंचायतमधून महापालिकेत गेल्यानंतर अनेक विकास कामांना खीळ बसला, विकास कामं होऊ शकले नाहीत असं बोललं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की वाघोली महापालिकेत जाऊन नुकसान झालं की चांगलं झालं? खरं तर वाघोलीच्या ग्रामपंचायत कार्यकाळात विकास कामाला गती जी चालली होती, त्या गतीला 100% तुम्ही म्हणता की पूर्ण भेटला. तर महानगरपालिकेत गेल्यावरती आम्हाला जी अपेक्षा आहे, गेल्या 4 वर्षात आता महानगरपालिकेत आम्ही गेलेलो आहे, पण कुठल्याच कामे अशी ठोस कामं झालेली नाही. म्हणजे रोड असेल, पाणी असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल,
हे फक्त आश्वासन महानगरपालिका देत आहे, त्याच्यावरती ठोस कामं होत नाही कुठलीच. खराडे आणि वाघोली या दोन्ही भागामध्ये समस्या जास्त असल्याचं जाणवतं आणि वाघोलीमध्ये पाण्याची समस्या असेल, खराडेमध्ये देखील पाण्याची समस्या असं बोललं जातं. तर या समस्याकडे आपण बघता कशा आणि ते सोडवण्यासाठी काय प्रयत्न करावं? आता शिरोळचे आमदार माऊली आबा कटके आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भामाशकडचा पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित होता तो त्यांनी आता 100% मार्गी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही मागच्या 1 आठवड्यात 100 कोटीची वाघोलीच्या पाण्याच्या भामाशकडचं ओपनिंग केलं. त्यात 6 पाण्या टाक्या आहे, 35-35 लाख लिटरच्या पाण्या टाक्या आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतलेल्या आहे आणि पाईपलाईनचं काम भामाशकडचं काम चालवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये DPR तयार करून कामांना पण सुरुवात झालेली आहे. तो वाघोलीचा प्रश्न जो आहे तो 100% येणाऱ्या काळात वर्षभरात 12 महिन्यात पूर्ण होईल अशी ग्वाही देतो. आणि खराडीचा जो विषय, जसं मी आता भागात फिरतोय, अंतर्गत खूप इश्यू आहे तिथे, कारण तिथे राजकीय हेतू बघूनच लोक त्या लाईनने पाणी किती सोडायचं आणि ह्या लाईनला पाणी किती सोडायचं त्याच्यावरती राजकारण चालू आहे. लोकांच्यात आम्ही जेव्हा जातोय घराघरांमध्ये तर लोकांना आमच्या साईडला आम्ही एवढं डेव्हलपमेंट झाली फक्त दिसतंय बाहेरून, पण आतून खूप विखळलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही आपले घर म्हणा असेल, बरटे वस्ती म्हणा, थिटे वस्ती म्हणा किंवा खोळे वस्ती म्हणा, आज वाघोलीपेक्षा तिथं खूप अंतर्गत रस्ते किंवा पाण्याची लाईन योजना आल्या पाहिजे, पण ते कुठल्याच त्यांच्या पद्धतीने आलेलं नाही असं त्यांचा प्रश्न आहे. थोडक्यात खराडे आणि वाघोलीमध्ये पाण्याचं राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? वाघोलीमध्ये नाही, पण खराडी चंदनगरमध्ये 100% पाण्याचं राजकारण केलं जातंय. त्याच्यामुळे लोक भरपूर नाराज आहे. येणाऱ्या काळात मी महानगरपालिका उभं राहतोय तर 100% याचा प्रश्न मी सोडवणार हे मी ग्वाही देतो. या पाणी प्रश्नासोबतच वाघोली आणि खराडीमध्ये देखील आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यानंतर महापालिकेच्या ज्या प्रमाणामध्ये दवाखाने असले पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत, त्या नाही आहेत. तर त्याकडे आपण कसं पाहता आणि त्या सोडवण्यासाठी आपण काय सांगाल? आत्ताच नव्याने शिरोळचे आमदार माऊली आबा कटके यांनी आत्ताच घोषित केलं की जे वाघोलीचं प्राथमिक केंद्र आहे म्हणजे सरकारी हॉस्पिटल, तिथे 400 बेडचं हॉस्पिटल हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे. म्हणजे काय जसं सरकारी हॉस्पिटल असून आपलं त्याच माध्यमातून इथे एक मोठं 400 बेडचं हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. खराडी सोबतच वाघोलीमध्ये देखील IT पार्कचा भाग हा वाढत चाललाय. त्यामुळे लोकसंख्या वाढल्याचं आपण सांगितलं. पायाभूत सुविधांवरती ताण येतोय, पण या पायाभूत सोडवण्यासाठी जो आवश्यक निधी असतो तो आणण्यासाठी आपण कशा प्रकारे यापूर्वी प्रयत्न केला आहे किंवा पुढे करणार आहात? राज्य सरकारचे माध्यमातून व आमच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या पुण्याचे पालकमंत्री शिरोळचे आमदार माऊली आबा कटके असतील, शहराध्यक्ष सुनील टिंगरे असतील, यांच्या प्रयत्नातून हा जो वाघोली खराडी जो IT पार्क वाढत चाललेला आहे त्यासाठी आम्ही एक DPR तयार केलेला आहे. तो DPR लवकर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे RP रस्ते, जे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे किंवा मोठे मोठे पाण्याचा प्रश्न आहे, हा पूर्णपणे आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. कारण तुम्हाला माहिती आहे आता उद्या पुण्याचा पालकमंत्री अजित असल्यामुळं येणाऱ्या काळात हे सगळे दादांच्याच अवगत राहणार आहे. खराडी वाघोली या प्रभागामध्ये पाहिलं तर इमारतींचं जंगल उभं राहतंय आणि ह्या इमारतींचे जंगल उभं राहत असताना तरुणांना घडवण्यासाठी उद्यानं असतील, मैदानं असतील, याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जातंय. तर आपण पुढे या तरुणांसाठी काय करणार आहात का? दुर्लक्ष नाही म्हणता येईल असं, कारण आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, वडगाव शिरीचे माजी आमदार, पुण्याचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क जे चंदनगरमध्ये आज भूतन भविष्य केलेलं आहे त्यासाठी दादांनी उद्घाटन करून दादा स्वतः ऑलिम्पिकच्या एका अध्यक्ष स्थानावरती आहे. त्यामुळे आम्ही खराडीमध्ये एक नवीन ऑक्सिजन पार्क करण्याचं प्लॅनिंग चालू आहे आणि वाघोलीमध्ये ऑक्सिजन पार्क करतोय. असे 2 ठिकाणी आम्ही ऑक्सिजन पार्कचं प्लॅनिंग करतोय. आणि शिरोळचे आमदार माऊली आबा कटके स्वतः नॅशनल चॅम्पियन असल्यामुळे वाघोलीच्या बॉर्डरवरती एक 16 एकरामध्ये एक मोठं स्टेडियम उभारण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. वाघोली म्हटलं की वाहतूक कोंडी, खराडीचा नगर रोड म्हटलं की वाहतूक कोंडी, हे डोळ्यासमोर चित्र येतं. तर ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आपलं काय विजन असणार आहे? आता नगर रोडची वाहतूक कोंडीचा प्रश्न खूपच प्रलंबित होता, पण आता शिरोळचे आमदार असतील, पुणे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री राजाच्या माध्यमातून
जो शास्त्रीनगर पासून तर शिरूरपर्यंत एक फ्लॉवर आत्ता मंजूर झालेला आहे 55 किलोमीटरचा, तो लवकरात लवकर उड्डाण पूल उद्घाटन होण्याचे 100% चान्सेस आहे. म्हणजे जेणेकरून जी वाहतूक कोंडी तो पूर्णपणे विस्कळीत झाला होईल. आणि जो चोकडानीचा जो आतला रोड आहे, जो बोकर रोडला निघतो RP रोड, तो पण सरकारच्या माध्यमातून लवकर लवकर कामाची सुरुवात होणार आहे. दुसरा एक लोगो रोडचा आहे, म्हणजे लोगो रोड पासून डायरेक्ट BJS कॉलेज पर्यंत जातोय. हे दोन्ही प्रश्न आता मार्गी लावणार आहे शिरूरचे आमदार माऊलीआबा खटके असतील, अजितदादा असतील, सुनील टिंगरे असेल, यांच्यामधून हा प्रश्न 100% मार्गी लागेल. जेणेकरून जो उड्डाण पुलाचा जो काम आहे ती लवकरात लवकर कामं चालू होतील. प्रभाग 4 मध्ये ज्यावेळेस खराडीला वाघोली भाग जोडला, त्याच्यानंतर सातत्याने चर्चा होत गेली की वाघोलीचे उमेदवारांना पहिल्यांदा नगरसेवक व्हायचा आहे, त्यासाठी ते पैशांचा पाऊस पाडतील, वाटेल तेवढा खर्च करतील आणि याच माध्यमातून देवदर्शन यात्रा काढल्या जात आहेत. तर देवदर्शन यात्रा काढल्यामुळे मतदारांना आकर्षित करता येतं का आणि याचा काय फायदा होतो? नाही, हे आता जो तुम्ही बोलला, देवदर्शन हे एक लोकांचं प्रेम असतं, एक लोकांना एक आतुरता असते की त्यांना पण त्यांच्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाता येत नाही किंवा देवाला जाता येत नाही किंवा घरच्यांना पाठवता येत नाही. मी 2007 पासून तर 2025 पर्यंत देवदर्शनच्या यात्रा आम्ही काढलेल्या आहे. मग त्यात अष्टविनायक असेल, तिरुपती असेल, रामेश्वर असेल, आता उज्जैन महाकाल असू द्या, मऊ असू द्या, शेवलालचा असू द्या, या प्रत्येक माध्यमातून आम्ही लोकांना सेवा देण्याचं काम केलेलं आहे. का तर त्याच व्यावसायिक लोक आपल्या वाघोली खर्डे भागात आलेले लोक आहे. आमचं प्रेम जिव्हाळा त्यांच्यासोबत असल्यामुळं लोकांचं आम्हाला माहिती आहे. आम्ही अंतर्गत कामं करतो, रस्ते, पाणी, ड्रेन लाईन, लग्न करायला जात असतो, पण हे एक आमचं अंतर्गत प्रेम असतं. लोक आमच्यासोबत येतात, ते विश्वासाने येतात. आज प्रत्येक गोष्टीला त्यांना आम्हाला माहिती मान कुठं देतो. तुम्ही सांगा, आपली फॅमिली कुठं एका देवाला जायचं म्हणलं तरी किती गोष्टीला सामोरं जायला लागतं. तर आम्ही पूर्ण लोकांना म्हणतो, आम्हाला माहिती आहे आम्ही लोकांना किती त्यावरती प्रेम करून त्या गोष्टीवरती लोक विश्वास ठेवून आमच्यासोबत येतात. मग थोडक्यात तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना देवदर्शन यात्रा घडून आणत नाहीत? नाही, तसं काही नाही. आपण सांगितलं की देवदर्शन यात्रा आपण केवळ लोकांच्या भावनेपोटी, प्रेमापोटी काढतायत. तर नागरिकांनी, तुम्हाला मतदारांनी या येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? वाघोली आणि खराडी या भागामध्ये अंतर्गत कामं भरपूर राहिलेली आहे. कारण जे खराडी भाग बघताय तुम्ही, त्या खाड्यामध्ये जी लोकांची समस्या आहे ती सोडवण्यासाठी माणूस कधी नगरसेवक त्या घराघर गेलाच ना. गेले 5 वर्ष तुम्ही निवडून येताना घराघरात जाता, तिथून पुढे लोक म्हणतात आमचा नगरसेवक कधी आमच्या भेटीला आलाच नाही. तो एक खूप मोठा प्रश्न आहे. राहिला वाघोली प्रश्न, तर आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरं जात असतो. मी असं नाही की आज मी इलेक्शन राहतोय म्हणून 5 दिवसासाठी मी माझं बॅनर लावले आणि फोटो लावले आणि मी निवडणूक लढतोय. 12 महिने आम्ही लोकांच्या संपर्कात असतो. गेले 20 वर्षाला आम्ही, माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते, मी स्वतः उपसरपंच होतो, माझी मिसेस स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांमध्ये आम्हाला सामोरं जाणं म्हणजे लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यांना माहिती आहे, जेवळाचा प्रश्न असू द्या, दुःखाचा प्रश्न असू द्या, सुखाचा प्रश्न असू द्या, हे प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला ह्या घरामधले लोक सामोरं जातात, भेटायला येतात, सुखात दुःखात भेटतात. त्यामुळे मला माहिती, विश्वासावर माहिती, येणाऱ्या महानगरपालिकेला 100% मला निवडून देतील. आपण मतदारांना काय आवाहन कराल? मला 100% माहिती की येणाऱ्या महानगरपालिकेला मलाच लोक मतदान करतील. कारण इथून मागच्या 20 वर्षाच्या कालावधीचं कामं, विकास कामं आणि येणाऱ्या महानगरपालिकेला लोकांच्या ज्या अडचणी राहिलेल्या आहे त्यासाठी मी जे विजन मांडलंय किंवा जी लोकांना आता गाठीभेटी चालू आहे, जी त्यासाठी लोक मला 100% निवडून देतील. कारण जो आम्ही विजन मांडलं त्या विजनलाच लोकांना आम्ही सामोरं जाऊन 100% प्रश्न सोडवायचं काम लोकांच्या माध्यमातून करणार. तर आपल्यासोबत होते समीर भाटळे यांनी प्रभागाचं विजन समोर ठेवलेलं आहे आणि ते विजनच घेऊन ते पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आपण त्याच्यासोबत सातत्याने संवाद साधणार आहोत. त्यांना येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा विजय निश्चित व्हावा यासाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.